चालू घडामोडी 28 मार्च 2026. प्रश्न क्रमांक पहिला. पंतप्रधान मोदी होणाऱ्या G7 शिखर परिषदेत 2026 मध्ये कोठे सहभागी होतील? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स इथे. प्रश्न 2. 9वी फार्मामेड 2026 कोठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 3. कोणत्या सरकारने कोरबा ROR उड्डाण पुलाला कुठे मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 4 पाहूया. बालेंद्र शाह कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशाचे. प्रश्न 5. अग्निकुल कॉस्मॉसने जगातील पहिले पूर्णपणे 3D मुद्रित बूस्टर इंजिन ची यशस्वी चाचणी कोठे पार पडली? तर त्याचं उत्तर आहे चेन्नई येथे. प्रश्न 6. कोणता देश नेदरलँड्सला मागे टाकून भारताचा तिसरा सर्वात मोठा निर्यात स्थळ बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन हा देश. प्रश्न 7 पाहूया. प्रगत ऑप्शन्स ट्रेडिंग सुलभ करण्यासाठी नेक्स्ट ऑप्शन कोणी सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे HDFC सिक्युरिटीजने. प्रश्न 8. कोणते राज्य 2026 ची ज्युनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप प्रथमच आयोजित करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्य. प्रश्न 9. समान नागरी संहिता लागू करणारे दुसरे राज्य कोणते बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य. प्रश्न 10 पाहूया. जल जीवन मिशन 2.0 सुधारणांशी संबंधित सामंजस्य करार कोणत्या राज्यासोबत करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. प्रश्न 11. राष्ट्रीय महिला आयोगाने देशव्यापी डिजिटल सुरक्षा मोहिमेसाठी कोणाशी भागीदारी केली? तर त्याचं उत्तर आहे ट्रू कॉलर सोबत. प्रश्न 12 पाहूया. ब्रिक्स तर्फे वुमन एम्पॉवरमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड 2026 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे कल्पना सोरेन यांना. प्रश्न 13. वारशाच्या संवर्धनासाठी संस्कृती मंत्रालयाने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे युट्यूब सोबत. प्रश्न 14. नोकिया इंडियाने कोणाची कंट्री बिझनेस लीडर म्हणून नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे समर मित्तल यांची. प्रश्न 15 पाहूया. कोळशाच्या साठ्यांच्या बाबतीत भारताचा जागतिक स्तरावर कितवा क्रमांक लागतो? तर त्याचं उत्तर आहे 5वा. प्रश्न 16. गुजरात राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे आचार्य देवव्रत. प्रश्न 17. 8व्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा CYG 2026 चे यजमानपद कोणता देश भूषवेल? तर त्याचं उत्तर आहे माल्टा देश. प्रश्न 18 पाहूया. कोणत्या संस्थेने आपल्या आवारात कृष्णमूर्ती टंडन स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची स्थापना केली? तर त्याचं उत्तर आहे IIT अहमदाबादने. प्रश्न 19. उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते म्हणून कोणाची पुन्हा निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे किम जोन उन यांची. प्रश्न 20 पाहूया. ओपन AI ने आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे किरण मनी यांची. प्रश्न 21. अश्विनी वैष्णव यांनी सुरू केलेल्या राष्ट्रीय AI कौशल्य विकास उपक्रमाअंतर्गत किती तरुणांना AI चे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे? तर त्याचं उत्तर आहे 15,000 तरुणांना. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.